दरम्यान आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यातील धक्काबुक्कीवरती जितेंद्र आव्हाड यांनी देखील तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळत आहे। असा प्रकार हा विधान भवनाच्या संस्कृतीला शोभत नाही असं यावेळेस आव्हाडांनी म्हटलंय। या संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आमदार जितेंद्र आव्हाड आहे, दोन आमदारांमध्ये तुतुमैने झाले। सर, कसं पाहता महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये तुतुमैने झाले? खरं तर कुठे खतखत बाहेर पडते का? खतखतचा प्रश्न नाही, हा प्रश्न हा आहे की आपण बाहेर विधानसभेची इमेज जी घेऊन जातो आहोत ती अत्यंत चुकीची आहे। सगळ्याच आमदारांनाही धोकादायक आहे असं माझं मत आहे। यापूर्वी सुद्धा पायऱ्यांवरती सुद्धा आंदोलन जेव्हा होता तेव्हा मंत्री जातात किंवा सत्ताधारी पक्षातील आमदार जातात तेव्हा सुद्धा कुठेतरी धक्काबुक्की होताना पाहायला मिळेल। यापूर्वी सुद्धा झालेली गोष्ट आहे। काय सांगाल नक्की कुठेतरी ही वेगळ्या वाटचाल चालली आहे महाराष्ट्राची राजकारणाची? आपण महाराष्ट्राचं नाव बदनाम करू नये आणि हे लिमिटेशन प्रत्येक आमदाराने आणि मंत्र्यांनी पाळलं पाहिजे। वैयक्तिक कोणावर बोलण्यापेक्षा माझं मत असं आहे की शेवटी नावलौकिक हा विधानसभेचा आहे। विधानसभेने यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील असे संयमी आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे नेते बघितले। त्या विधानसभेमध्ये जर असं हे होत असेल तर दुर्दैवी आहे। वारंवार सर या घटना घडताना दिसत आहे, त्यामुळे काहीतरी एक ठोस पाऊल उचलण्याचं खरं तर गरज आहे। याबद्दल तुमची नक्की भूमिका काय असणार? राजकीय सुसंस्कृतपणा हा मागच्या 2.5 वर्षात उरलाच नाही आणि त्याच्यामुळे सगळं आपण जी संस्कृती पाळतो आहोत तीच मुळात राजकारणात मान्य नाही आणि त्या संस्कृतीमध्ये होणारच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।